Welcome back to Chimu's Chemistry, an online platform that will make your chemistry your chemistry. Alcohol phenol etherचा पार्ट 1 आहे. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज पार्ट कंप्लीट झाले सगळे आपले. आता हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज मध्ये आपण काय शिकलेलो बघा. हा कोण आहे CH4 मिथेन म्हणजे हायड्रोकार्बन. मिथेन म्हणजेच काय शॉर्ट मध्ये याच्यामध्ये सगळे कार्बन आहेत आणि हायड्रोजन आहेत, सो हायड्रोकार्बन म्हटलं. या हायड्रोकार्बन मधून आपण एक हायड्रोजन काढला आणि त्याच्या ठिकाणी कोण आणलेलं आतमध्ये हॅलोजन. एक्स म्हणजे कोण आहे हॅलोजन. सो एक्स काय काय असू शकतं फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन यापैकी काहीही असू शकतं. आणि फक्त 4 पैकी एक हायड्रोजन गेला, 3 उरले. CH4 होतं, CH3 झालं आणि त्याला एक आतमध्ये हॅलोजन आणला. तर आपण या कंपाऊंडला म्हटलेलं हॅलो अल्केन किंवा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ हायड्रोकार्बन. बरोबर आहे का. हायड्रोकार्बन मधून हायड्रोजन बाहेर काढून त्या जागी आपण हॅलोजन रिप्लेस केला तर कंपाऊंड जो बनतो त्याला जनरली हॅलो अल्केन म्हटलं, बट मोर जनरल काय म्हटलं हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ हायड्रोकार्बन. आणि या चॅप्टरचं रिव्हिजन मी लाईव्ह अनअकॅडमी वर घेतेय रोज रात्री 8 ते 9. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देते. हे लक्षात आलं. रफ करणारे लगेच बघून घ्या, स्क्रीनशॉट करा किंवा पॉज करून बघा एकदा काय केलं. ओके. आता बघा तोच मिथेन म्हणजे हायड्रोकार्बन आहे. आपण हायड्रोजनला तर बाहेर काढणार, पण आता आतमध्ये कोणाला आणणार आहे आपण OH ग्रुपला. ऍड कोणाला करणार आहे आपण OH ग्रुप. म्हणजेच OH काय आहे OH मध्ये कोण दिसतंय तुम्हाला ऑक्सिजन, हायड्रोजन, दॅट इज हायड्रोऑक्सी. ग्रुपला काय म्हटलं बघा H फॉर हायड्रो, O फॉर ऑक्सी. या ग्रुपला हायड्रोऑक्सी ग्रुप म्हणतात. सो हायड्रोजनला बाहेर काढायचं आणि हायड्रोऑक्सी ग्रुपला आत आणलं तर प्रोडक्ट काय बनेल CH3OH. हा कोण आहे आपला अल्कोहोल. येस. जर मी आता काय केलं इथं कोण घेतलाय हायड्रोकार्बन घेतलाय. जर मी बेन्झीनची रिंग घेतली असती तर ही बेन्झीन आहे. या बेन्झीनला असे हायड्रोजन लागलेले असतात. इकडे 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 सगळीकडे हायड्रोजन लागले. सगळीकडे असे हायड्रोजन लागले. यापैकी कुठल्याही एका हायड्रोजनला तुम्ही मायनस करा आणि त्याच्या जागी आणा हायड्रोऑक्सी ग्रुप. कसा कंपाऊंड तयार होईल बेन्झीन आणि OH. बाकी सगळे हायड्रोजन आहेत तसे. हे हायड्रोजन आपण प्रत्येक वेळी दाखवत नाहीत पण इथे असतात है ना. हा हायड्रोजन रिप्लेस केला मी हायड्रोऑक्सी ग्रुपने. आता हा कंपाऊंड एरोमॅटिक आहे की नाही बेन्झीनच्या रिंग मध्ये OH आहे, तर याच कंपाऊंडला आपण नाव देतोय फिनॉल. हा अल्कोहोल, हा फिनॉल. राहिलं कोण इथर. इथर काय आहे ते मी तुम्हाला क्लासिफिकेशन करताना प्रॉपरली एक्सप्लेन करेन. बट लक्षात आलं काय करायचं होतं तुम्हाला अल्कोहोल बनवण्यासाठी आणि फिनॉल बनवण्यासाठी. अल्कोहोल, फिनॉल आणि इथर मी थोड्याच वेळात तुम्हाला सांगतेय. याचा पण एकदा स्क्रीनशॉट करा पटकन. आता काही 3 क्वेश्चन विचारले तुम्हाला. टेक्स्टबुक उघडा, अल्कोहोल, फिनॉल, इथर चॅप्टर काढा. पहिलंच येलो कलरच्या एक छोट्या बॉक्स मध्ये 3 क्वेश्चन विचारले. फर्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज नेम अँड फॉर्म्युला ऑफ सेकंड मेंबर ऑफ होमोलोगस सिरीज ऑफ अल्कोहोल. तुम्हाला सगळ्यात बेसिक अल्कोहोल कोण माहितीये सगळ्यात बेसिक अल्कोहोल कोण माहितीये एक कार्बन वाला अल्कोहोल दॅट इज CH3OH. हा सगळ्यात बेसिक अल्कोहोल आहे ज्याला मी म्हणू शकते एक कार्बन आहे म्हणून काय म्हणणार तुम्ही मिथॅनॉल.
हायड्रॉक्सी ग्रुपला OL ने रिप्रेझेंट करतात. एक कार्बन आहे म्हणून मिथॅनॉल, मिथेनचं ई रिप्लेस केलाय OL ने, मिथॅनॉल झालं. सो होमोलॉगस सिरीज म्हणजे काय? हा जो बेसिक आहे याच्यामध्ये एक CH2 ग्रुप ऍड करायचा. याचा पुढचा अल्कोहोल कसं स्ट्रक्चर असणार आहे त्याचं? ऑलरेडी असणारा CH2, अजून एक कार्बन वाढवा. हा कोण झाला? 2 कार्बन आहेत. याचा अर्थ याचं नाव असणार आहे इथेन. बट इथेनचा ई रिप्लेस करतो. ETHANE असतो ना इथेन मध्ये, तो इथेनचा ई रफ करून त्याच्या जागी काय लिहायचं असतं आपल्याला? OL, इथॅनॉल. मग चला याच्या पुढे कोण असणार? मी इथं लिहून घेते. फर्स्ट तुम्ही काढला 1 कार्बन वाला मिथॅनॉल. दुसरा तुम्ही काय काढणार? CH3CH2OH, इथेनॉल. त्याच्यानंतर जर विचारलं तर काय लिहिणार तुम्ही? 3 कार्बन वाला CH3CH2CH2OH. नाव लिहिते बघा. फर्स्ट वाला आहे मिथेन, ANE काढून कोण लावणार? OL. नेक्स्ट वाला मध्ये 2 कार्बन आहेत म्हणून इथेन ई काढायचा. ETHANE असतो ना, तो ई शेवटचा लिहायचा नाही, OL लावायचा. ह्याच्यात किती कार्बन आहेत बघा? 1 2 3. नाव इकडून द्यायचं असतं. OH ग्रुप जिकडून आहे तिकडून नाव. 1 2 3. काय झालं याचं नाव मग? PROPANE लिहायचं नाही, तो ई काढायचा आणि OL करायचं. मग ही झाली आपली. कंटिन्यू खाली परत करत जा. 4 कार्बन, 5 कार्बन, 6 कार्बन. याला म्हणतात होमोलोगस सिरीज. होमोलोगस सिरीज ऑफ अल्कोहोल. कशाची सिरीज आहे ही? होमोलोगस सिरीज ऑफ अल्कोहोल. आणि तुम्हाला सेकंड मेंबर विचारलाय. सेकंड मेंबर कोण आहे आपला? CH3CH2OH, दॅट इज इथॅनॉल. लक्षात आलं? होमोलोगस सिरीज मध्ये काय होत असतं? प्रत्येक जो वरचा फर्स्ट मेंबर आहे त्याच्यापेक्षा खालच्या मेंबर मध्ये एक CH2 ग्रुप एक्स्ट्रा. थर्ड मेंबर मध्ये वरच्यापेक्षा एक CH2 ग्रुप एक्स्ट्रा. बघा 2 कार्बन आहेत, इथे किती झाले? 3. याचा अर्थ एक CH2 ग्रुप एक्स्ट्रा. सो प्रत्येक ह्याच्यात एक CH2 ग्रुप तुम्ही वाढवत गेला की तुम्हाला प्रत्येक वेळी खालचा मेंबर मिळत जातो. गॉट इट? सो फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर होतं इथॅनॉल. स्क्रीनशॉट करा. सेकंड क्वेश्चन बघा. व्हॉट इज स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ फंक्शनल ग्रुप ऑफ इथर? म्हणून मी म्हटलेलं इथर मी सांगते, थोडासा वेळ थांबा. तसे 11th स्टँडर्ड मध्ये तुम्ही शिकलाच असाल, बट आठवत पण नसेल. इथर म्हणजे कोण? ऑक्सिजन असतो, त्याच्या या साईडला असा कुठला तरी कार्बन ॲटम किंवा कार्बन ग्रुप, आणि या साईडला पण कार्बन ग्रुप. इकडे मी मिथाइल लावलाय, इकडे मी मिथाइल लावलाय. हे पण लक्षात ठेवा. CH3 ग्रुपला, CH3 या ग्रुपला मिथाइल म्हणतात. काय म्हणतात? मिथाइल. सो ऑक्सिजनच्या दोन्ही साईडला मी कोण लावलं? मिथाइल ग्रुप झाले. असा फंक्शनल ग्रुप जर तुम्हाला कुठे दिसला तर त्याला जनरल मध्ये इथर म्हणतात. तुम्हाला स्ट्रक्चरल फॉर्म्युला विचारलाय म्हणजे जनरल फॉर्म्युला विचारलाय इथर साठी. सो आन्सर काय असणार आहे? R म्हणजे कोणतीही कार्बन चेन, माइट बी CH3 किंवा CH3CH2 किंवा CH3CH2CH2. तुम्ही केवढीही मोठी कार्बनची चेन घ्या, जनरल तुम्ही R न रिप्रेझेंट करू शकताय. त्यानंतर असतो ऑक्सिजन, परत तीच चेन असेल. जसं मी इकडे CH3OCH3 लावलाय, रिप्रेझेंटेशन करेन मी ROR. पुढे तुम्ही असं लिहायचं एक्झाम्पल CH3OCH3. कोणाचं एक्झाम्पल आहे? डायमिथिल. 2 मिथिल आहेत ना, म्हणून कसं लिहिणार आपण? डायमिथिल. 2 मिथिल आहेत म्हणून डायमिथिल इथर, छोटे इथर, डायमिथिल इथर. आणि दुसरं काय लिहू शकताय? RO R डॅश. R डॅश म्हणजे काय? जर तुम्ही इकडे मिथिल लावला CH3O आणि इकडे जर तुम्ही मिथिल सोडून दुसरं काहीतरी लावलं, जसं की मी काय लावते CH2CH3, मग हा झाला इथिल मिथिल इथर. 2 कार्बन म्हणजे काय? इथिल. इकडे कोण लागलंय? मिथिल.
ethyl, methyl, ether. So structural formula can be ROR, example dimethyl ether, or ROR dash म्हणजे ऑक्सिजनच्या दोन्ही बाजूला वेगवेगळे ग्रुप जसे की इथिल, मिथिल, इथर. नॉमेनक्लेचर असं का केलं? इकडे इथिल आहे दॅट इज अल्फाबेट ई, हा मिथिल आहे दॅट इज अल्फाबेट एम. अल्फाबेटिकली लावायचं, आधी ई येणार म्हणून मी इथिल लिहिलं, मग मिथिल लिहिलं आणि इथर तर त्याचं पेरेंट नेम आहे. लक्षात आलं? ओके. पुढचा क्वेश्चन, व्हॉट इज नेम ऑफ कंपाऊंड हॅव्हिंग OH ग्रुप, OH म्हणजे कोण? हायड्रॉक्सी ग्रुप बॉन्डेड टू बेन्झीन रिंग. बेन्झीनची रिंग आहे आणि जर बेन्झीनच्याच रिंगला व्हॉट इज नेम ऑफ कंपाऊंड, कोणत्या कंपाऊंडचं नाव विचारलंय? हॅव्हिंग हायड्रॉक्सी ग्रुप बॉन्डेड टू बेन्झीन रिंग. या बेन्झीन रिंगला जर OH लागला असेल तर या कंपाऊंडचं नाव काय? जस्ट शिकवलंय, काय म्हणणार तुम्ही या कंपाऊंड्स ना? फिनॉल्स. काय म्हणायचं यांना? फिनॉल्स. गॉट इट? तिन्ही क्वेश्चन स्क्रीनशॉट करा चला पटकन. सो मी तुम्हाला काय सांगितलं? OH ग्रुपला आपण काय म्हणतोय? हायड्रोऑक्सी ग्रुप, हायड्रोऑक्सी कंपाऊंड. येस, हायड्रोऑक्सी ग्रुप. आणि जर तो OH ग्रुप म्हणजे हायड्रोऑक्सी ग्रुप, जर तो कार्बनच्या चेनला लागला तर हा कंपाऊंड कसला झाला? हायड्रोऑक्सी कंपाऊंड. आणि हायड्रोऑक्सी कंपाऊंडलाच आपण पुढे अल्कोहोल, फिनॉल वगैरे असं म्हणणार आहे. जसं की बघा मी चार्ट काढलाय, पहिल्या साईडला लिहिलंय मी हायड्रोऑक्सी कंपाऊंड ॲलिफॅटिक असू शकतो किंवा ॲरोमॅटिक असू शकतो. ॲलिफॅटिक म्हणजे काय? स्ट्रेट चेन हायड्रोकार्बन मध्ये, स्ट्रेट चेन CH3, CH2, CH2OH. जसा सिम्पलेस्ट मी इथे काढलाय CH3OH, तोच इकडे घ्या CH3OH. कोण झाला? तुम्ही जस्ट नाव दिलेलं मिथॅनॉल. CH3 CH2OH नाव काय देणार तुम्ही? इथॅनॉल. ब्रांच पण येऊ शकते याच्यामध्ये. कसं बघा, CH3C, मी वरती एक कार्बन काढला, OH. हा पण ॲलिफॅटिकच आहे. जो ॲरोमॅटिक नाही तुम्ही त्याला ॲलिफॅटिक म्हणा. ॲलिफॅटिक आहे, याचं नाव कसं देईन मग आम्ही? 1 2 3. लॉंगेस्ट चेन सिलेक्ट केली, मला 3 मेंबरची दिसली म्हणून डेफिनेटली याचा पेरेंट कोण असणार आहे? प्रोपेन. सो प्रोपॅन करून लिहायचं, पर्यंत लिहायचं. ई लिहिणार आहे का आपण? बिलकुल नाही. प्रोपॅन कुठल्या नंबरला अल्कोहोल ग्रुप लागलाय? 2 नंबरला, दॅट इज प्रोपॅन 2OL. त्यानंतर काय लिहू शकते मी अजून? CH3C, CH3. अजून खाली वाढवते ब्रांचिंग, पुढे अजून कार्बन्स वाढवू शकते. कितीही कार्बन्स आहेत पण ते सायक्लिक नाहीये. बिलकुल सायकल कुठे बनवली आहे का मी? नाही. याला मी काय म्हणेन? किती कार्बन आहेत लॉंगेस्ट चेन मध्ये? 1 2 3. नाव कुठून देते बघा मी, जिकडे OH ग्रुप लागलाय तिकडून नेमिंग दिलं. मला दिसतंय की 2 ला 2 मिथिल ग्रुप आहेत म्हणून मी कसं लिहिणार? 2,2, 2 न्यूमरिक्सच्या मध्ये क्वामा, डाय मिथिल. लॉंगेस्ट चेन 3 कार्बनची आहे म्हणून प्रोपेन, 2,2 डायमिथिल प्रोपेन. सो असं म्हणू शकताय की ॲलिफॅटिक आहे ते कसे आहेत? असायक्लिक आहेत. सायकल काढली आहे का कुठे मी? नाही. नॉर्मल स्ट्रेट चेन अल्केन्स आहेत ते. माइट बी ब्रांच पण येऊ शकते बट सायकल बिलकुल नाहीये त्यांच्यामध्ये. दे आर कॉल्ड ॲज ॲलिफॅटिक अल्कोहोल्स. गॉट इट? येस. आणखी नीट बघितलं तर मी काय सांगू शकते याच्यामध्ये? OH ग्रुप इज अटॅच्ड टू कसला हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम आहे? sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम. सगळे बघा, OH ग्रुप is attached to sp3 hybridized carbon atom. OH group is attached to sp3 hybridized carbon atom. OH group is attached to sp3 hybridized carbon atom. sp3 म्हणजे काय मॅम? बघा याच कंपाऊंडला मी जरासं उघडून लिहिते.
CH3 मी असंही लिहू शकते ना तुमच्यासाठी, नॉर्मल सिंपल बनवण्यासाठी. ओके, मग हा माझा जो OH ग्रुप आहे तो अशा कार्बनला अटॅच्ड आहे की या कार्बनने सगळे सिंगल बॉन्ड केले. दिसताय तिन्ही हायड्रोजन सोबत सगळे सिंगल बॉन्ड आहे. सगळे सिंगल बॉन्ड केले असतील कार्बनने तर हायब्रिडायझेशन असतं sp3. दुसरा मॉलिक्यूल काढून दाखवू, इथेन, दॅट इज CH3. त्याच्यानंतर कोण आहे CH2 आणि OH. बघा OH ग्रुप अशा कार्बनला अटॅच्ड आहे की परत त्यांनी सगळे सिंगल बॉन्ड सिंगल बॉन्ड सिंगल बॉन्ड सिंगल बॉन्ड सिंगल बॉन्ड केले. सो हा sp3 हायब्रिडाइज झाला. एकदा याचा स्क्रीनशॉट करा, थोडेसे स्ट्रक्चर्स देते. CH3 CH डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH2 OH. याच्यामध्ये डायरेक्ट इथं डबल बॉन्ड दिसतीये, डायरेक्ट इथं डबल बॉन्ड दिसतीये म्हणून हायब्रिडायझेशन sp2 म्हणून टाकायचं नाही या कंपाऊंडचं. या कार्बनने डबल बॉन्ड केलंय की नाही, मग या कार्बनचं हायब्रिडायझेशन sp2. या कार्बनने डबल बॉन्ड केलाय म्हणून या कार्बनचं हायब्रिडायझेशन sp2. याने सगळे सिंगल बॉन्ड केलेत म्हणून याचं हायब्रिडायझेशन sp3. हायब्रिडायझेशन आपण प्रत्येक कार्बनचं काढू शकतोय. याने सगळे सिंगल बॉन्ड केलेत, दिसतं ना तुम्हाला. एक सिंगल बॉन्ड इकडे केलाय या कार्बन सोबत, एक सिंगल बॉन्ड इकडे केलाय हायड्रोऑक्सी ग्रुप सोबत, दोन सिंगल बॉन्ड त्याने हायड्रोजन सोबत केलेत म्हणजे परत या कार्बनचं हायब्रिडायझेशन आलं sp3. आणि तुमचा हायड्रोऑक्सी ग्रुप अशा कार्बनला अटॅच्ड आहे की ज्याचं हायब्रिडायझेशन sp3 आहे म्हणून तो कोणता अल्कोहोल असणार आहे आपला, ॲलिफॅटिक अल्कोहोल. ॲलिफॅटिक अल्कोहोल. ठीक आहे. आणि याला अजून एक नाव आहे, कारण याला असंही मी डिफाइन करू शकते, हायड्रोऑक्सी ग्रुप अशा कार्बनला अटॅच्ड आहे की जो स्वतः तर sp3 हायब्रिडाइज आहेच पण तो पुढे जाऊन एका अल्कीनला अटॅच्ड आहे. पुढे जाऊन कशाला अटॅच्ड आहे तो, अल्कीनला. अशा अल्कोहोल्सना अजून एक नाव देतात अलायलिक अल्कोहोल. अल्कोहोल, अलायलिक अल्कोहोल, कारण या कार्बनलाच अलायलिक कार्बन म्हटलं गेलं. कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या शेजारच्या कार्बनला नाव देतात अलायलिक कार्बन. अलायलिक कार्बन. आणि त्या कार्बनवर जर हायड्रोऑक्सी ग्रुप आला तर मला आपण अलायलिक अल्कोहोल म्हणणार नाही का, मग सांगा. हो ना. कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या शेजारच्या कार्बनला आपण नाव दिलंय अलायलिक कार्बन. त्याला जर OH ग्रुप लागला असेल तर आपण पूर्ण अल्कोहोलला म्हणणार अलायलिक अल्कोहोल. आता सिमिलरली बघा, CH2 डबल बॉन्ड CHOH. कार्बन कार्बन डबल बॉन्डेड, कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे ना इथे, आणि त्याच कार्बनला आपला OH ग्रुप लागलाय. त्याच कार्बनला आपला OH ग्रुप लागलाय. तर OH ग्रुप इज अटॅच टू सच अ कार्बन ॲटम ज्याचं हायब्रिडायझेशन काय आहे बघा, sp2. कारण या कार्बननी स्वतः इथे दिसतं तुम्हाला डबल बॉन्ड केलाय. डबल बॉन्ड केला की हायब्रिडायझेशन असतं sp2. आणि या कार्बनला नाव दिलंय विनाइल कार्बन. विनाइल कार्बन. मग पूर्ण अल्कोहोलचं नाव काय झालं आपल्या, विनाइल अल्कोहोल. विनाइल अल्कोहोल. हे पुढे मी तुम्हाला सगळं सांगणार आहे इन डिटेल. ईच अँड एव्हरी अल्कोहोल आपण डिस्कस करणार आहे. पण नॉर्मल अल्कोहोल कळाले का, या अल्कोहोल मध्ये फक्त कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजनचे ॲटम असणार आहेत. कुठेही तुम्हाला रिंग दिसणार नाही, सगळे असे चेन मध्ये असणार आहेत. त्यांना ब्रांच पण असू शकते, चेन असतील त्याला ब्रांच पण असू शकेल, बट ते काय नसणार आहेत, क्लोज चेन नसणार आहेत, रिंग नसणार आहेत ते. गॉट इट. काय काय सांगितलं, ॲलिफॅटिक, त्याच्यानंतर विनाइल अल्कोहोल आणि अलाइल अल्कोहोल. विनाइल अल्कोहोल आणि अलायलिक किंवा अलाइल अल्कोहोल. हे फक्त लक्षात ठेवा, कार्बन कार्बन डबल बॉन्डेड कार्बनच्या शेजारच्या कार्बनला,
कार्बन कार्बन डबल बॉन्डेड कार्बनच्या शेजारच्या कार्बनला अलायलिक कार्बन म्हणतात आणि जो कार्बन स्वतःच डबल बॉन्ड मध्ये असतो त्याला विनायलिक कार्बन म्हणतात. का विनायलिक म्हटलं माहितीये का? कारण हा स्वतः डबल बॉन्ड पण बनवतोय आणि त्याच्याकडे एक फंक्शनल ग्रुप पण आहे, म्हणून त्याला नाव दिलं विनाइल. ठीक आहे, चला स्क्रीनशॉट करा. ॲरोमॅटिक म्हणजे काय? ॲरोमॅटिक कंपाऊंड्स म्हणजे ज्यांच्याकडे काय असते, बेन्झीनची रिंग असते. ॲरोमॅटिक म्हणजे काय? बेन्झीन रिंग. मग मॅम हे तर सिंपल आहे की ॲरोमॅटिक रिंग मध्ये जर आपण ॲरोमॅटिक रिंगचा एखादा हायड्रोजन काढून हायड्रॉक्सी ग्रुपने रिप्लेस केला तर आपण याला ॲरोमॅटिक अल्कोहोल म्हणत असणार आहे. हे तर सिंपल आहे मॅम. याच्यात दोन पार्ट्स का पडले? तर बिलकुल नाही, याला डायरेक्ट ॲरोमॅटिक अल्कोहोल म्हणायचं नाही, कारण ॲरोमॅटिक रिंग मध्ये तुम्ही एक तर मी तुम्हाला ही दाखवलेली अरेंजमेंट करू शकताय है ना, डायरेक्ट OH, आणि याला मी तुम्हाला फिनॉल म्हणायला शिकवले मगाचपासून. काय म्हणायचं याला? फिनॉल. मग अजून एक कंपाऊंड देते बघा ही रिंग, परत त्याला अशी अजून एक बेन्झीनची रिंग, आणि परत याचा मी OH लावला. काय झालंय? बेन्झीनच्या रिंग मधलाच एक हायड्रोजन मी काढून डायरेक्ट हायड्रॉक्सीची अटॅचमेंट केली, सेम याच्यासारखं है ना. मग हा पण तुमचा काय असणार आहे? फिनॉल फॅमिली मध्येच येणार. हा पण कोणत्या फॅमिली मध्ये येणार आहे? फिनॉल. खरं तर तुम्हाला माहिती असेल, जर हा OH नसता तर ही आपली नॅफ्थॅलिन रिंग असती. नॅफ्थॅलिन है ना. येस. मग नॅफ्थॅलिनचा एक हायड्रोजन काढून एक OH जर असा आला असेल तर तो काय बनणार खऱ्या अर्थाने? नॅफ्थॅनॉल. पण याचं नाव अजून तुम्हाला सांगितलेलं नाही, तोपर्यंत फिनॉल फॅमिली तुम्ही म्हणू शकताय. सो फिनॉल फॅमिलीचे दोन एक्झाम्पल मी तिथे लिहून काढले जे तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये दिले, आणि हे सोडून आपण बरेचसेच एक्झाम्पल्स बघणार आहे. सो ॲरोमॅटिक मध्ये एकतर काय असू शकतो? फिनॉल फॅमिली असू शकते, किंवा सेकंड ग्रुप का पडलाय बघा, बेन्झीनची रिंग आणि त्याच्या साइडला अशी एक CH2 कार्बन आला. बेन्झीनची रिंग आणि त्याच्या शेजारी एक CH2 ग्रुप आहे की ज्याला आपला OH ग्रुप लागतो, तर ॲरोमॅटिक आहे की नाही? यात बेन्झीन आहे म्हणून ॲरोमॅटिक, यात पण बेन्झीनच्या रिंग्स आहेत म्हणून ॲरोमॅटिक, यात अल्कोहोल आहे म्हणून ॲरोमॅटिक अल्कोहोल, यात पण अल्कोहोलिक ग्रुप आहे म्हणून ॲरोमॅटिक अल्कोहोल. बट डिफरन्स काय आहे? हे OH ग्रुप डायरेक्टली बेन्झीन रिंगला अटॅच्ड आहे, आणि इथं OH ग्रुप आणि बेन्झीन रिंगच्या मध्ये येतोय एक CH2 ग्रुप. आता म्हणून काय केलं, या पूर्ण किंवा या कार्बनला की जो बेन्झीन रिंगला अटॅच्ड आहे याला नाव दिलं बेन्झाइल कार्बन. बेन्झाइल कार्बन कोण आहे? द कार्बन ॲटम attached to the benzene ring. The carbon atom attached to the benzene ring is called as benzyl carbon. आणि जर या बेन्झाइल कार्बनला OH ग्रुप लागलाय तर माझा अल्कोहोल कोणता झाला आता? बेन्झाइलिक अल्कोहोल. लक्षात आलं का? येस. आणि मेजर डिफरन्स बघा, इथे तुमचा OH ग्रुप अशा कार्बनला लागलाय ज्याचं हायब्रिडायझेशन sp2 आहे. आता इथे मी गोल काढलाय मध्ये, हा गोल म्हणजे काय आहे? या डबल बॉन्ड्स आहेत. अँड एव्हरीबडी नो, आपण लास्ट चॅप्टर मध्ये पण बघितलंय, या डबल बॉन्ड रेझोनेट करत असतात. इकडे शिफ्ट, इकडे शिफ्ट, ही वर शिफ्ट कंटिन्युअसली. सो डायरेक्ट याचं रेझोनेटिंग सर्कल असं दाखवू शकतो आपण. ह्या डबल बॉन्ड्स असतात मधल्या. मग इथे बघा, OH ग्रुप अशा कार्बनला अटॅच्ड आहेत, ह्या कार्बनला अटॅच्ड आहेत की ज्यानं डबल बॉन्ड केली आहे. दिसते का डबल बॉन्ड? येस. डबल बॉन्ड केली असेल तर हायब्रिडायझेशन काय पाहिजे? sp2. आणि हे तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, बेन्झीन रिंग मध्ये प्रत्येक बेन्झीन रिंगचे प्रत्येक कार्बन ॲटम sp2 हायब्रिडाइज्ड असतात. सो इथं पण काय असणार आहे? OH ग्रुप इज अटॅच्ड टू सच अ कार्बन ॲटम विच इज sp2 हायब्रिडाइज्ड. पण इथे बघा,
OH group is attached to such a carbon atom which is sp2 का sp3. या कार्बनने सगळे सिंगल बॉन्ड केलेत. 2 हायड्रोजन सोबत सिंगल बॉन्ड, इकडे पण हा सिंगल बॉन्ड आहे, पुढे पण हा सिंगल बॉन्ड आहे. दॅट इज sp3 हायब्रिडाइज्ड. सो हे ओळखता येईल. एखादा कंपाऊंड दिला आणि मी विचारलं की हायड्रॉक्सी ग्रुप इज अटॅच्ड टू विच हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम, ओळखता येईल का? sp3 आहे का sp2 आहे का sp आहे? sp म्हणजे काय? ट्रिपल बॉन्डला अटॅच्ड असेल तर. अजून त्यातलं काही शिकवलंय का? नाही. तरी एक सिंपल कंपाऊंड काढून दाखवते. समजा HC ट्रिपल बॉन्ड COH असा काहीतरी कंपाऊंड आहे. बघा OH ग्रुप अशा कार्बनला अटॅच्ड आहे की ज्यानं ट्रिपल बॉन्ड केलाय. सो इथं हायब्रिडायझेशन काय झालं या कार्बनचं? sp. सो हे फक्त हायब्रिडायझेशन मी आत्ताच काढायला शिकवते की पुढे जाऊन डिफिकल्टीज यायला नको. लक्षात आलं मी आतापर्यंत काय शिकवलं? पहिलं मी सांगितलं अल्कोहोल काय आहे, फिनॉल काय आहे. त्यानंतर 3 क्वेश्चन्स घेत होते तेव्हा सांगितलं इथर काय आहे. मी स्टार्ट केलं पहिला अल्कोहोल सोबत. हायड्रॉक्सी ग्रुप म्हणजे OH ग्रुप. हा OH ग्रुप डायरेक्ट कार्बनच्या चेनला अटॅच होऊ शकतो. चेनला स्ट्रेट चेन असेल किंवा मग ब्रांच चेन असेल तेव्हा आपण त्याला म्हणतो ॲलिफॅटिक अल्कोहोल्स. ॲलिफॅटिक अल्कोहोल्स मध्ये OH ग्रुप म्हणजेच हायड्रॉक्सी ग्रुप इज अटॅच टू sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम. इथे सगळीकडे sp3 असणार आहे. मी जेवढे काही एक्झाम्पल सांगितले ॲलिफॅटिकचे त्याच्यामध्ये तुमचा OH ग्रुप कशाला अटॅच्ड आहे? sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटमला अटॅच्ड आहे. आणि sp3 हायब्रिडाइज्ड ॲटमलाच तुमच्या टेक्स्टबुक मध्ये वर्ड वापरलाय सॅच्युरेटेड कार्बन. सॅच्युरेटेड म्हणजे काय? sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन. गॉट इट? येस. त्यानंतर मी आले ॲरोमॅटिक कडे. ॲरोमॅटिक मध्ये मी तुम्हाला सांगितलं फिनॉल म्हणजे OH ग्रुप डायरेक्टली बेन्झीन रिंगला अटॅच्ड असतो. आणि हायब्रिडायझेशन कोणतं असतं कार्बनचं? sp2. दुसरा पार्ट कोण आहे? बेन्झायलिक. बेन्झीन रिंगला एखादा कार्बन अटॅच्ड असतो, त्या कार्बनला आपण बेन्झायलिक कार्बन म्हणतो. त्याला जर OH ग्रुप आला तर पूर्ण झालं बेन्झायलिक अल्कोहोल. आणि बेन्झायलिक अल्कोहोल मध्ये हायब्रिडायझेशन काय असतं? sp3. आतापर्यंत शिकवलेले अल्कोहोल्स क्लिअर आहेत? एकदा स्क्रीनशॉट करा. फक्त 2 ऍडिशनल आणखीन सांगितले. जर तुमचा OH ग्रुप अशा कार्बनला अटॅच्ड आहे की जो sp2 हायब्रिडाइज्ड आहे. sp2 हायब्रिडाइज्ड आहे बघा, म्हणजे कार्बन कार्बन डबल बॉन्डला डायरेक्ट अटॅचमेंट करायला येतो, तर विनाइल अल्कोहोल म्हणायचं. आणि OH ग्रुप अशा कार्बनला अटॅच्ड आहे की जो पुढे एका अल्किनला अटॅचमेंट दाखवतोय, तर नाव असतं अलायलिक. हे 2 खूप इम्पॉर्टंट आहेत. विनाइल कोणाला म्हणायचं आणि अलाइल कोणाला म्हणायचं तुमची ट्रिक बनवून ठेवा. मी कसं लक्षात ठेवते, मला माहितीये की विनाइल म्हणजे विसिनिटी. विसिनिटी म्हणजे जवळ. कार्बन कार्बन डबल बॉन्डला लगेच जवळ लागला असेल तर विनाइल. कार्बन कार्बन डबल बॉन्डला थोडेसे गॅप सोडून लागला असेल तर अलाइल. गॉट इट? येस. सो क्लिअर असेल आता सगळ्या गोष्टी. ॲलिफॅटिक, ॲरोमॅटिक मध्ये बेन्झायलिक आणि फिनॉल मध्ये काय डिफरन्स आहे, विनाइल मध्ये काय डिफरन्स आहे, अलाइल मध्ये काय डिफरन्स आहे, आणि OH ग्रुप इज अटॅच टू कोणतं हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम हे तुम्ही काढू शकाल. जाऊया पुढे. ओके. क्लासिफिकेशन बघा कसं आहे. मोनोहायड्रिक अल्कोहोल किंवा फिनॉल, डायहायड्रिक अल्कोहोल किंवा फिनॉल, फिनॉल म्हणजे ॲरोमॅटिक, ट्रायहायड्रिक अल्कोहोल किंवा फिनॉल. आता तुम्हाला रिलेट झालं असेल मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, डाय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, ट्राय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. सिमिलरली तसंच मोनोहायड्रिक अल्कोहोल, डायहायड्रिक अल्कोहोल, ट्रायहायड्रिक अल्कोहोल. जर तुमच्या कंपाऊंड मध्ये फक्त एकच OH ग्रुप असेल, एकच हायड्रॉक्सी ग्रुप असेल, तर तुम्ही काय म्हणणार याला? मोनोहायड्रिक अल्कोहोल. जर तुमच्या बेन्झीनच्या रिंगला एकच OH ग्रुप लागला असेल तर तुम्ही काय म्हणणार याला? मोनोहायड्रिक फिनॉल. मोनोहायड्रिक फिनॉल.
कारण हा फिनॉल आहे ॲरोमॅटिक असल्यामुळे, आणि हा झाला तुमचा मोनोहायड्रिक अल्कोहोल. मी आणखीन खूप सारे एक्झाम्पल्स असे काढू शकते. बघा, ॲरोमॅटिक मध्ये जो माझा बेन्झाईल आहे तो पण हा बेन्झाईल अल्कोहोल माझा मोनोहायड्रिकच आहे. एक OH ग्रुप म्हणजे मोनोहायड्रिक. सिमिलरली आता 2 OH ग्रुप आले. बघा, कोणता कंपाऊंड आहे? असा कंपाऊंड आहे की ज्याच्यामध्ये 2 OH ग्रुप आहेत. क्लासिफिकेशनचा टाइप कुठला झाला मग? तो डायहायड्रिक अल्कोहोल. या कंपाऊंडला म्हणतो आपण 2 कार्बन आहेत म्हणून इथिलीन ग्लायकॉल. इट इज एक्झाम्पल ऑफ डायहायड्रिक अल्कोहोल. आता डायहायड्रिक फिनॉल बघा. फिनॉल म्हणजे काय? ॲरोमॅटिकला OH लागले, 2 OH लावले तर काय होईल? तो डायहायड्रिक फिनॉल. असं इकडे या 3 अल्कोहोल पाहिजे तुमच्या कंपाऊंड मध्ये. सो मी काय करते, पहिला तर 3 कार्बन घेते आणि प्रत्येक कार्बनला OH ग्रुप, OH ग्रुप, OH ग्रुप. आता कोणताच कार्बन 4 पेक्षा 4 बॉन्ड बनवत नाही हा. त्यामुळे तुम्ही हायड्रॉक्सी लावून घेतल्यानंतर आपल्या मनाने, तुमच्या मनाने तुम्ही या कार्बनची व्हॅलन्सी मॅच करायची. 1 बॉन्ड OH सोबत, 1 बॉन्ड पुढे, म्हणजे उरलेले 2 बॉन्ड तो हायड्रोजन सोबत करणार. गॉट इट? येस. 3 OH ग्रुप दिसतायत. काय झाला हा मग? ट्रायहायड्रिक अल्कोहोल. तसंच फिनॉलचं जर मी करायचं ठरवलं तर बेन्झीनची रिंग, त्याच्यामध्ये 1 OH, त्याच्यामध्ये दुसरा OH, त्याच्यामध्ये तिसरा OH. तुम्हाला कुठे पाहिजे तिथे लावा OH ग्रुप, कारण तुम्ही आता फक्त क्लासिफाय करताय. त्याच्यात 3 OH ग्रुप दिसतायत म्हणून हा झाला ट्रायहायड्रिक फिनॉल. जसं मी तुम्हाला इथे कॉमन नेम सांगितलं तसं याला आपण ग्लिसरॉल म्हणतो. 3 कार्बन असतील तर काय म्हणत असतात? ग्लिसरॉल. मग तुम्ही 3 पेक्षा पुढे जास्त पण काढू शकताय. समजा मी डायरेक्ट 6 काढते. CH2 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 किती झाले? 4 5 6. प्रत्येकाला लावा OH ग्रुप. आता 6 आहेत म्हणून ह्यांना काय म्हणणार तुम्ही? हेक्झा हायड्रिक अल्कोहोल. पण इतकी मोठी मोठी नावं देण्यापेक्षा डायरेक्ट तुम्ही याला पॉलीहायड्रॉक्सी म्हणू शकताय. पॉलीहायड्रिक अल्कोहोल. येस. आणि MCQ साठी लक्षात ठेवा, हेक्झाहायड्रिक अल्कोहोलला एक नाव देतात ज्याचं नाव आहे कॉमन नेम सॉर्बिटल. ज्याचं कॉमन नेम काय आहे? सॉर्बिटल. कोणाचं आहे हे? हेक्झाहायड्रिक अल्कोहोलचं कॉमन नेम आहे सॉर्बिटल. डायहायड्रिक अल्कोहोलचं कॉमन नेम आहे ग्लायकॉल. ट्रायहायड्रिक अल्कोहोलचं कॉमन नेम आहे ग्लिसरॉल. गॉट इट? मोनो, डाय, ट्राय, टेट्रा, पेंटा, हेक्झा, हेप्टा या सगळ्यांना पुढच्याला डायरेक्ट नाव देऊन टाकायचं पॉलीहायड्रिक अल्कोहोल. गॉट इट? लगेच स्क्रीनशॉट करून घ्या. मोनोहायड्रिक अल्कोहोल म्हणजे काय? कसले कंपाऊंड? द कंपाउंड्स इन विच देयर इज ओनली 1 हायड्रॉक्सी ग्रुप. सो मोनोहायड्रिक अल्कोहोल्स, द कंपाउंड्स किंवा द अल्कोहोल्स with only 1 हायड्रॉक्सी ग्रुप. असं तुम्ही प्रत्येकाला डिफाइन करू शकता. आता डायहायड्रिक, ट्रायहायड्रिक आणि पॉलीला काय म्हणायचं? 2 or more हायड्रॉक्सी ग्रुप जरी म्हटला तरी चालेल. अल्कोहोल्स आहेत म्हणून मी अल्कोहोल्स लिहिलं. फिनॉल असतं तर तुम्ही इथं फिनॉल केलं असतं. बाकीची डेफिनेशन तशीच आहे. आता मोनोहायड्रिक अल्कोहोल can be primary, can be secondary or tertiary. Similar halogen derivative सारखं. बघा, CH3 CH2OH, CH3 CH3 CHOH, CH3 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 आणि OH. काय डिफरन्स दिसतो तुम्हाला या तिन्ही कंपाऊंड्स मध्ये? मॅम तो स्ट्रेट चेन आहे, इथं ब्रांच आली,
इथे जास्तच ब्रांच आहे, मला हा डिफरन्स नकोय. मला शिकवायचं काय आहे तुम्हाला, प्रायमरी ज्याला 1 डिग्री सुद्धा म्हणतात, सेकंडरी ज्याला 2 डिग्री म्हणतात आणि टर्शरी ज्याला 3 डिग्री अल्कोहोल म्हणतात. याचा अर्थ हायड्रॉक्सी ग्रुप अशा कार्बनला अटॅच्ड आहे की जो पुढे डायरेक्ट किती कार्बन्सना अटॅचमेंट आहे, OH group is attached to such a carbon atom which is further attached to only one carbon. हा पुढे जाऊन फक्त एकाच कार्बनला अटॅच्ड आहे, अशा अल्कोहोलला म्हणणार प्रायमरी अल्कोहोल. लक्षात आले का? OH ग्रुप अशा कार्बनला अटॅच्ड आहे जो पुढे एकाच कार्बनला अटॅच्ड आहे, प्रायमरी अल्कोहोल. OH ग्रुप अशा कार्बनला अटॅच्ड आहे जो पुढे जाऊन एक आणि 2 कार्बनशी डायरेक्ट अटॅचमेंट दाखवतो. या कंपाऊंडला काय म्हणणार तुम्ही, 2 डिग्री अल्कोहोल. अजून जरी काढला कंपाऊंड तरी चालेल, एक्झाम्पल बघण्यासाठी फक्त. बघा, OH ग्रुप अशा कार्बनला अटॅच्ड आहे की जो पुढे जाऊन 2 कार्बनची डायरेक्ट अटॅचमेंट दाखवतो. डायरेक्ट अटॅचमेंट म्हटलंय, हा कार्बन या कार्बनशी अटॅच्ड असणार आहे, पुढे असणार आहे का, नाही. त्यामुळे हा एकाला आणि वरती दुसऱ्याला अशा 2च कार्बनची डायरेक्ट अटॅचमेंट दाखवतो. सो 2 डिग्री किंवा सेकंडरी अल्कोहोल. इथे OH ग्रुप इज अटॅच्ड टू सच अ कार्बन ॲटम की जो पुढे 3 कार्बनची डायरेक्ट अटॅचमेंट दाखवतो. जो पुढे किती कार्बन्सना अटॅच्ड आहे, 3 कार्बन्सना अटॅच्ड आहे, म्हणून तुम्ही नाव देणार टर्शरी अल्कोहोल. पूर्ण अल्कोहोल कसा झाला, टर्शरी अल्कोहोल, किंवा शॉर्ट मध्ये लिहिताय 3 डिग्री अल्कोहोल. ओके, प्रायमरी सेकंडरी टर्शरी क्लिअर झालं, गॉट इट. एकदा स्क्रीनशॉट करून घ्या. आतापर्यंत मी जेवढे तुम्हाला अल्कोहोल शिकवले, साध्या चेन मधले असतील, त्या सगळ्यांना आपण कॅटेगरी करायची 2 याच्यामध्ये. असे अल्कोहोल्स की ज्याच्यामध्ये OH ग्रुप अशा कार्बनला अटॅच्ड आहे की ज्याचा हायब्रिडायझेशन sp3 आहे. ऑलरेडी शिकवलंय, फक्त सेपरेट ग्रुप करून घ्यायला. आणि असे अल्कोहोल्स की ज्यांच्यामध्ये OH ग्रुप sp2 हायब्रिडाइज्ड कार्बनला अटॅच्ड आहे. पहिला फोकस करा असे अल्कोहोल्स की ज्यांच्यामध्ये आपला OH ग्रुप sp3 हायब्रिडाइज्ड कार्बनला अटॅच्ड आहे, जसे की मिथॅनॉल. ज्याच्यानंतर मी म्हणू शकते CH3CH2OH. इथेनॉल CH3CH, वरती एक CH3, परत एक OH. प्रोपॅन टू ऑल, तुम्ही सगळ्याची नावं लिहायला होमवर्क मध्ये. CH3CH3CH3OH हा कोण आहे, टर्ड ब्युटॅनॉल, कॉमन नेम आहे. हा जो ग्रुप आहे इकडे, एका कार्बनला जेव्हा 3 असे मिथाइल ग्रुप लागतील तेव्हा टर्ड ब्युटिल म्हणतात. काय म्हणतात, टर्ड ब्युटिल. तुम्ही अल्कोहोल म्हणा, टर्ड ब्युटिल अल्कोहोल. आणखी मी काय देऊ शकतो sp3OH मध्ये, येस, व्हेरी इम्पॉर्टंट. ऍक्च्युली हा सायक्लिक आहे, तरी पण याच्यामध्ये काय झालंय, आपला OH ग्रुप अशा कार्बनला अटॅच्ड आहे की जो sp3 हायब्रिडाइज्ड आहे, म्हणून मी त्याला या कॅटेगरी मध्ये काढलं. अजून कोण आहे का बघा, मोनोहायड्रिकचा स्टडी करतोय आपण. सो डायहायड्रिक, ट्रायहायड्रिक विचार करायचा गरज नाही. फोकस ऑन ओनली मोनोहायड्रिक. मोनोहायड्रिक मध्ये मी एक सिंपल काढलाय, त्याच्यानंतर प्रायमरी आहे, सेकंडरी आहे, टर्शरी आहे, हा तुमचा बेन्झायलिक आहे. मी एकदा नावं लिहून घेते फक्त सगळ्यांची, तुम्ही पण लिहून घ्या होमवर्कला. ऍक्च्युली तसा तो तुमचा होमवर्कच आहे, मी फक्त याचं नाव लिहिते. हा आपला बेन्झायलिक आहे, बेन्झायलिक अल्कोहोल. या सगळ्यामध्ये OH ग्रुप ज्याला अटॅच झालाय त्या सगळ्याचं हायब्रिडायझेशन काढा. हायब्रिडायझेशन sp3 येणार आहे. OH ग्रुप अशा कार्बनला अटॅच्ड आहे की जो sp3 आहे. OH ग्रुप अशा कार्बनला अटॅच्ड आहे की ज्याचं हायब्रिडायझेशन sp3 आहे. OH ग्रुप अशा कार्बनला अटॅच्ड आहे की ज्याचं हायब्रिडायझेशन sp3 आहे. सो बेन्झायलिक. अजून एक सांगितलेलं आठवतंय का, चेक इट. CH3 C डबल बॉन्ड
CH2OH. मी काय म्हटलेलं या केसमध्ये, हायड्रॉक्सी ग्रुप इज अटॅच्ड टू सच अ कार्बन ॲटम which is sp3 hybridized and it is further attached to some double bonded compound किंवा some alkene. अल्कीनच्या शेजारच्या कार्बनला कोणता कार्बन म्हणतात? अलायलिक. येस. सो हा कोण आहे आपला? अलायलिक अल्कोहोल. अल्कोहोल. हा, याला एक मार्क करा. सो किती एक्झाम्पल दिले बघा मी तुम्हाला. मिथेनॉल, इथेनॉल. इथेनॉल कसला आहे? 1 डिग्री. तुमचं तुम्ही काढा, आत्ताच दाखवलंय. हा कोणता आहे तुमचा? प्रोपॅन 2 ऑल आणि एक्झाम्पल 2 डिग्रीचा आहे. टर्ड ब्युटॅनॉल हा 3 डिग्रीचा एक्झाम्पल आहे. बेन्झायलिक अल्कोहोल आणि अलायलिक अल्कोहोल या सगळ्या कंपाऊंड्स मध्ये OH group is attached to such a carbon atom which is sp3 hybridized. म्हणून या सगळ्या कंपाऊंड्सला काय म्हणतात? अल्कोहोल कंटेनिंग sp3COH बॉन्ड. म्हणजेच काय? हा sp3 कार्बन आहे आणि COH बॉन्ड. गॉट इट? येस. नेक्स्ट बघा, अल्कोहोल कंटेनिंग sp2CH बॉन्ड. याच्यामध्ये काय झालंय? आपला OH ग्रुप अशा कार्बनला लागणार आहे ज्याचं हायब्रिडायझेशन sp2 असणार आहे. आणि sp2 हायब्रिडायझेशन कधी असणार? जर यानं डबल बॉन्ड केला असेल तर, है ना? अजून एक हायड्रोजन राहिला, तो इथे लिहून काढा. सो हा जो काही कंपाऊंड आहे याच्यामध्ये OH ग्रुप इज अटॅच्ड टू सच अ कार्बन ॲटम विच इज sp2 हायब्रिडाइज्ड. आणि याला मी नाव पण दिलेलं मगाशीच, विनाइल अल्कोहोल. विनाइल अल्कोहोल. ओके. आणि जर तुम्हाला विचारलंच की फिनॉल मध्ये, हा फिनॉल आहे, हा अल्कोहोल नाही, हा फिनॉल आहे, पण फिनॉल मध्ये OH ग्रुप कसल्या हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटमला लागलाय? इथे जो कार्बन आहे बघा, त्यांनी नीट डबल बॉन्ड केलेला असतो. मग इथं सुद्धा हायब्रिडायझेशन काय असतं? sp2च असतं. आय गेस आता हे सगळं काढता येईल तुम्हाला. आणि अल्कोहोलचे सगळे अल्कोहोल्स, सगळे फिनॉल्स मी तुम्हाला इथे व्यवस्थित क्लासिफाय करून दाखवले. काही कन्फ्युजन करायची नाही. अल्कोहोल फिनॉल एकदा चॅप्टर चालू झाला की आपण काय करणार? अल्कोहोल्स म्हणजे काय, असे कंपाऊंड्स की ज्याच्यामध्ये OH ग्रुप आहे त्या सगळ्यांना अल्कोहोल्स म्हणायचं. मग अल्कोहोल्स आणि फिनॉलचा तुम्ही चार्ट करून दाखवला, सेपरेट सेपरेट का आहेत ते. मग वेगवेगळं क्लासिफिकेशन, मोनो, डाय, ट्राय. मग मोनो मध्ये परत प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी. मग sp3 हायब्रिडाइज्ड आणि sp2 हायब्रिडाइज्ड. आणि अल्कोहोलचं क्लासिफिकेशन कम्प्लिटली संपलं. गॉट इट? एकदा स्क्रीनशॉट करा पटकन. आता आपण बघूया इथर्स. इथर्सच्या आधी टेक्स्टबुक मध्ये फक्त जस्ट एक लाईन आता नजरेखालून गेली. इतकं तर सगळ्यांना माहिती आहे, या कार्बनला बेन्झायलिक कार्बन म्हणतो आणि याला OH लागला की हा झाला बेन्झायलिक अल्कोहोल. मी यात पण तुम्हाला विचारू शकते, हा मोनोहायड्रिक आहे की डायहायड्रिक आहे की ट्राय? तुम्ही सगळे मला आन्सर कराल की हा मॅम मोनोहायड्रिक आहे. आणि जर तो मोनोहायड्रिक आला तर पुढे तो प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी पण असू शकतो. सो कसं फाइंड करणार? OH ग्रुप अशा कार्बनला अटॅच्ड आहे की जो पुढे एकाच या कार्बनचे डायरेक्ट अटॅचमेंट दाखवतो, है ना? याचा अर्थ हा कोण आहे? 1 डिग्री बेन्झायलिक अल्कोहोल. बेन्झायलिक अल्कोहोल सेकंडरी सुद्धा असू शकतो आणि टर्शरी सुद्धा. बघा कसा. या केस मध्ये सुद्धा हा मोनोहायड्रिक कोण आहे? बेन्झायलिक अल्कोहोल आहे. याच्यामध्ये सुद्धा OH ग्रुप अशा कार्बनला अटॅच्ड आहे की जो पुढे 2 कार्बन्सची डायरेक्ट अटॅचमेंट दाखवतो. सो हा झाला 2 डिग्री बेन्झायलिक अल्कोहोल. आणि परत आपण एक लास्ट काढू आता 3 डिग्री. C वरती पण एक CH3, खाली पण एक CH3 आणि इकडे OH. OH ग्रुप अशा कार्बनला अटॅच्ड आहे की जो 1, 2, 3 कार्बनशी डायरेक्ट अटॅचमेंट दाखवतो. हेन्स टर्शरी किंवा 3 डिग्री बेन्झायलिक अल्कोहोल. गॉट इट? मग बघा इथर्स.
मी जस्ट मगाशी सांगितलेलं इथर्स मध्ये काय असणार आहे, एक ऑक्सिजन ॲटम असणार, त्याच्या या साईडला एक अल्काइल ग्रुप असेल आणि त्याच्या या साईडला एक अल्काइल ग्रुप असेल. अल्काइल म्हणजे काय, CH3 आला तर मिथाइल, CH3 CH2 आला तर इथाइल, CH3 CH2 CH2 आला तर प्रोपाइल, CH3 CH2 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 आला तर ब्युटाइल. म्हणजे कार्बनच्या चेनला आपण अल्काइल म्हणतो. सो अल्काइल ग्रुप्स आहेत. द कंपाउंड इन विच ऑक्सिजन ॲटम इज अटॅच्ड टू, कसं डिफाइन करतोय बघा, अटॅच टू टू अल्काइल ग्रुप्स, दोन अल्काइल ग्रुप्सला अटॅच्ड आहे, जसे की CH3OCH3. ऑक्सिजन ॲटम इज अटॅच टू टू मिथाइल ग्रुप्स. हा झाला तुमचा इथर. कोणता इथर आहे हा, दोन आहेत म्हणून डाय, दोन्ही पण मिथिल आहेत म्हणून मिथिल, आणि इथर हा त्याचा पेरेंट नेम झाला. और टू अराइल ग्रुप्स, ऑक्सिजन ॲटम इज अटॅच टू टू अराइल ग्रुप्स. म्हणजे इकडे एक बेन्झीनची रिंग, अराइल म्हणजे काय, बेन्झीन, आणि इकडे एक बेन्झीनची रिंग. हा पण तुमचा इथरच आहे. बेन्झीनची रिंगला काय म्हणतो आपण, फिनिल. फिनॉल आहे ना तो, सो फिनिल, डायफिनिल इथर, डायफिनिल इथर. आणि नॉमेनक्लेचर मध्ये बघू. किंवा वन अल्काइल अँड वन अराइल ग्रुप, एका साईडला अल्काइल लावा, जसे की एका साईडला लावलाय मिथिल आणि दुसऱ्या साईडला काय लावली, फिन रिंग किंवा बेन्झीनची रिंग. आता या केस मध्ये काय झालं, हा मिथिल फिनिल, अल्फाबेटिकल लावलं फक्त, याला मिथिल म्हणतोय याला फिनिल म्हणतोय, एम आधी येतं, सो मिथिल फिनिल आणि पेरेंटचं नेम इथर. सो तीन प्रकारे मी डिफाइन करू शकतोय. ऑक्सिजन ॲटम इज अटॅच्ड टू टू अल्काइल ग्रुप्स, टू अराइल ग्रुप्स, और वन अल्काइल अँड वन अराइल ग्रुप. अराइल म्हणजे ॲरोमॅटिक. ओके. इथर्स आर ऑर्गॅनिक ऑक्साइड. आता ऑक्सिजन दिसतोय म्हणजे ऑक्साइड्स आहेत ते, आणि हे सगळे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत. सो इथरला काय म्हणतोय आपण, ऑर्गॅनिक ऑक्साइड्स. दे आर कन्सिडर्ड ॲज अनहाइड्राइड ऑफ अल्कोहोल. ॲन म्हणजे काय, नसणं. ॲन म्हणजे नसणं, काय नाहीये, हायड्राइड नाहीये. दॅट इज हायड्राइड म्हणजे कोण, हायड्रोजन. हायड्राइड म्हणजे H- किंवा H म्हणा तुमच्यासाठी. अल्कोहोल कसा होता तुमचा, ROH है ना, OH असंच लिहू शकता तुम्ही, O आणि H मध्ये पण बॉन्ड आहे त्या, सो OH. आता त्याच्यातून कोण गेलंय, हायड्राइड निघून गेला, H कोण गेलाय, मायनस, H- निघून गेलाय. हायड्राइड म्हणजे काय म्हटलं मी, H- घालवा याला मायनस, याचा अर्थ काय, तो इलेक्ट्रॉन्स घेऊन गेलाय. जर तो इलेक्ट्रॉन्स घेऊन गेला असेल तर काय उरणार, O वरती पॉझिटिव्ह चार्ज, आणि हा जो H इलेक्ट्रॉन्स घेऊन गेलाय तो मी इथे काढलाय, दॅट इज व्हॉट इट इज, हायड्राइड. हायड्राइड निघून गेला अल्कोहोल मध्ये. इकडे कोणतं दुसरा सेपरेट येऊन लागेल ग्रुप, R+ म्हणू शकतोय आपण त्याला, है ना, R+ म्हणू शकतोय, R- म्हणू शकताय तुम्ही. हा झाला तुमचा इथर. सो अल्कोहोल मधून जेव्हा एखादा हायड्राइड आयन निघून जाईल, H- निघून जाईल, आणि त्याच्या ठिकाणी जर तुम्ही दुसरा कुठला तरी अल्काइल अराइल तुम्हाला हवा तो ग्रुप आणला, R- ला आणलाय आणि H- निघून गेलाय, तर तुमचा इथर तयार होतोय. म्हणजे अल्कोहोल मधून कोण गायब होतं, हायड्राइड आयन, H- आयन्स. लक्षात आलं असेल काय आहेत इथर. आता क्लासिफिकेशन बघा, फक्त या साईडचा बोर्ड रफ करते. क्लासिफिकेशन अतिशय सिंपल आहे आणि मी थोडक्यात सांगितलं सुद्धा. सिमेट्रिक आणि अनसिमेट्रिक. सिमेट्रिकला दुसरं नाव आहे सिंपल. सिमेट्रिक म्हणजे सिंपल इथर्स आणि अनसिमेट्रिक म्हणजे मिक्स्ड इथर्स. काही अंदाज लागतोय का बघा, एखादं एक्झाम्पल दिलं तर पटकन कळेल. CH3OCH3 is example of simple किंवा symmetric ether and CH3OCH2CH3 is example of unsymmetric or mixed ether. याचा अर्थ जेव्हा ऑक्सिजन ॲटमच्या दोन्ही बाजूला सेमच ग्रुप अटॅच्ड आहे, इकडे पण मिथाइल इकडे पण मिथाइल, तर याला आपण सिमेट्रिक म्हणतोय. या मॉलिक्युलर मधून कापला तर इकडचा साइड आणि तिकडची साइड सेम आहे की नाही, याला मी असं कट केलं इकडून, चेक,
इकडे आणि तिकडे सेम आहे म्हणून याला नाव सिमेट्रिक दिलं. when both groups attach to oxygen atom are same, then such ethers से तुम्ही कंटिन्यू करा. then such ethers are called as symmetric ethers. फक्त इथं काय लिहिणार, when both the groups attached to oxygen atom are, इथं सेम आहे, इथं फक्त लिहा डिफरंट. इथं फक्त काय लिहा तुम्ही डिफरंट, बाकी डेफिनेशन सेम राहील. इकडे बघा कोण लागलाय CH3 दॅट इज मिथिल ग्रुप, बट इकडे कोण लागलाय CH2CH3 दॅट इज इथिल ग्रुप. सो बोथ द ग्रुप्स अटॅच टू ऑक्सिजन ॲटम ऑन आयदर साइड, दोन्ही बाजूला जे ग्रुप लागले ते डिफरंट आहेत. इकडे मिथिल, इकडे इथिल, त्यामुळे त्याला मी म्हटलं अनसिमेट्रिक किंवा मिक्स्ड इथर. लक्षात आलं का? इथर्स सिंपल. अल्कोहोल कळाले सगळे. फिनॉल कळाला कोणाला म्हणायचं, ॲरोमॅटिक. बेन्झीन रिंगला डायरेक्ट OH अटॅच असेल तरच फिनॉल म्हणायचं. अल्कोहोल झाला, फिनॉल झाला, आता इथर झाला. याचा एकदा स्क्रीनशॉट करायचंय तुम्हाला. पहिलं स्क्रीनशॉट करून घ्या. झाला स्क्रीनशॉट? ओके. आता बघा, ऑर्गॅनिकचा हा सेकंड चॅप्टर चालू केलाय मी, अल्कोहोल, फिनॉल्स आणि इतर. याआधी जो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह चाललाय त्याचं प्रॉपर रिव्हिजन प्लस MHT CETचं प्रिपरेशन करून घेतेय मी अनअकॅडमी प्लॅटफॉर्म वरती. आणि लेक्चरचं टायमिंग असतं 8 PM, म्हणजे रात्रीचं 8 वाजता, 8 ते 9, 1 तास भेटतोय आपल्याला. एका तासामध्ये त्याचं रिव्हिजन, त्याचे MCQ चालू केलेत आपण, आणि हे लाईव्ह असतं, तुमच्यासाठी फ्री ऑफ कॉस्ट आहे. पहिल्या महिन्यातले माझे 25 लेक्चर्स तुमच्यासाठी टोटली फ्री ऑफ कॉस्ट राहणार आहेत. जर तुम्हाला फुल सिलेबस माझ्याकडून शिकायचा असेल तर मात्र तुम्हाला सबस्क्रिप्शन घ्यावं लागेल. आता हे सबस्क्रिप्शन माझ्याकडून नाहीये, ही काय मी फी घेत नाहीये तुमच्याकडून, अनअकॅडमीची फी आहे ही. जर अनअकॅडमीची ॲप यूज करायची असेल तर तुम्हाला त्यांना पे करावं लागेल. बट जे स्पेशल क्लासेस आहेत त्यामध्ये मी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट शिकवते, जे रोज रात्री 8 ते 9 चालतात. थँक्यू सो मच.